विषय आहे त्याचं नाव लिहून घ्या. आपला विषय आहे पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात. आजचा विषय लिहून घ्या. पुढारी देवाच्या वचनाचा स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात. हा आपला विषय आहे. आणि आपण जर खऱ्या अर्थाने फक्त पुढाऱ्यांनाच नाही तर विश्वासणाऱ्यांना ज्यावेळेस आपण देवाबरोबरच्या आपण पाहतो की वाटचाल करताना पाहतो. ज्यावेळेला आपण देवाला ओळखणाऱ्या लोकांना ज्यावेळेस ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करताना पाहतो त्या वेळेला आपल्याला असे काही लोक पाहायला भेटतात. त्यामध्ये विश्वासणारे आहेत, त्यामध्ये पुढारी वर्ग आहे, त्यामध्ये जबाबदार वर्ग आहे, त्यामध्ये असे 5 पदरी सेवा असलेले लोक आहेत, अनेक आहेत. ठीक आहे. तर आपल्याला पाहायला भेटतं की यामध्ये सर्वच नाही, काही अंशी जे लोक आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करताना आपल्याला दिसून येतं. आणि हे फक्त वर्तमान समयामध्ये होत नाही, तर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये देखील झालं. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या जगामध्ये येण्या अगोदर देखील आपल्याला झालेलं पाहायला भेटतं. आणि कशा प्रकारे लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग केला हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि यातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे, कशा प्रकारे लोक स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात हे समजून घेण्यासाठी आपण मुद्दा क्रमांक 1 लिहिणार आहोत. स्वतःच्या फायद्यासाठी ते वचन वापरतात. मुद्दा क्रमांक 1 लिहा. स्वतःच्या फायद्यासाठी ते देवाचं वचन जे आहे ते वापरतात, किंवा देवाच्या वचनाची जी आपण पाहतो जे गांभीर्य असलं पाहिजे देवाच्या वचनाला घेऊन, ते त्या ठिकाणी देवाच्या वचनाचं जे काही मूल्य आहे किंवा देवाच्या वचनाचं आपण पाहतो की देवाच्या वचनाला जो सन्मान दिला पाहिजे किंवा जे गांभीर्य त्याने देवाचं आपण घेतलं पाहिजे, त्या गांभीर्य त्याने ते देवाचं वचन घेत नाही. ते सहज देवाचं वचन जे आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. आणि पहा, अशा प्रकारच्या लोकांसंदर्भात पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेस अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार नाही, तर एक वचन आपण वाचणार आहोत जे आत्म्याच्या प्रेरणेने पेत्र हा 2 पेत्र 3 अध्यायाच्या 16व्या वचनाच्या ब भागामध्ये आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि कशा प्रकारे हे स्वतःच्या फायद्यासाठी देवाचे वचन वापरतात, कशा प्रकारे हे स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात, या संबंधात काय लिहिण्यात आले पहा. त्या ठिकाणी कोणीतरी वाचण्याची मदत करा. 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 16चे ब भाग काय म्हणते. व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा यांचाही करतात, अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. व्हेरी गुड. बघा, असे जे लोक आहेत जे स्वतःचा फायदा करून पाहतात देवाच्या वचनाला वापरून, अशा प्रकारच्या लोकांना पवित्र शास्त्र काय म्हणत आहे की ते अज्ञानी व अस्थिर अशी माणसं आहेत. दिसताना आपल्याला असं दिसतं की खऱ्या अर्थाने यांना देवाविषयी बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण सत्य काय आहे हे देवाला माहिती आहे. आणि देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या सेवकांना ते प्रगट करतो. आणि अशीच गोष्ट पेत्राला प्रगट करण्यात आली असताना पेत्राने अशा लोकांसंबंधी जे देवाच्या वचनाचा
दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात, लिहून ठेवण्याकरता सांगितलेलं आहे. आणि बघा, ती जी लोक आहे जी स्वतःचा फायदा बघतात, मग त्या ठिकाणी देवाच्या वचनाचा दुरुपयोग जरी करावा लागला तरी करतात. अशा लोकांना अज्ञानी आणि अस्थिर अशी माणसं जे आहेत ते म्हटलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये स्वतःचा फायदा करताना आपल्याला अनेक लोक दिसून येतात, आणि त्या सर्व लोकांसंबंधी आज आपण शिकणार आहोत. पण ही जी लोक आहेत जी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात, काय ती आजच्या वर्तमान समयावर देखील आहे का? तर त्याचं उत्तर आहे, हो आहे. आज देखील अशा प्रकारची लोक आहे जी स्वतःचा फायदा करू पाहतात, आणि त्यासाठी त्यांना देवाच्या वचनाला कमी करावं लागलं तरी ते करतात, किंवा देवाच्या वचनाला वाकवावं लागलं तरी ते वाकवतात. आणि बघा कशा प्रकारे देवाचं वचन हे स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं जातं, त्याचं एक उदाहरण जे आहे का आपण बघणार आहोत शैतानाच्या जीवनातून. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 6 वाचण्यासाठी मदत करा. मत्तेचं पुस्तक 4 अध्याय आणि वचन 6 मध्ये बघा कशा प्रकारे देवाचं वचन हे स्वतःचा फायदा व्हावा या अनुषंगातून वापरण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. मत्ती 4:6 का? येस, मत्ती 4:6. आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे, तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून जातील. येस, बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की सैतानाने येशूला फसवण्यासाठी, बघा येशू हा देवाचा पुत्र आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे संशय नाही. आपण ज्या वेळेला योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 16 वाचतो, कोणीतरी मला मदत करा. वचन योहान 3 अध्याय आणि वचन 16 काय बोलते? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. व्हेरी गुड. आता ह्या वचनाचं भागातलं जे मधला जो भाग आहे तो पहा. तिथं वचन स्पष्टपणे सांगतं, 16 वचनाच्या भागाचा शेवटचा भाग, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पित्याने आपला एकुलता एक पुत्र काय केला? दिला. यातून आपल्याला काय समजतं की येशू हा देवाचा पुत्र आहे, होता. यामध्ये कुठल्याही प्रकारे काही डाऊट नाही. पण सैतानाने स्वतःचा फायदा करून घेण्याच्या अनुषंगातून येशूला फसवण्याचा प्रयत्न करण्याकरता वचनाचा उपयोग केलेला पाहिलं जातो, वचन वाकवलेलं आपल्याला पाहिलं. आणि आज अनेक पुढारी जे आहे स्वतःचा फायदा करून घेण्याकरता देवाच्या वचनाचं मूल्य जे ते कमी करतात, देवाचं वचन वापरतात. आणि लक्ष द्या, ते स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी देवाच्या वचनाच्या साहाय्याने लोकांना इमोशनल करतात, लोकांना वेड्यात काढतात, लोकांना फसवतात, लोकांचं मन डायव्हर्ट करतात. आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे ते देवाच्या वचनाचा दुरुपयोग करून स्वतःचा फायदा करून ते जे आहे देवाच्या वचनाला जे आहे कमी करण्याचा प्रयत्न करतात. ह्या ठिकाणी आपण अतिशय स्पष्टपणे काय पाहत आहोत की सैतानानेही येशूला फसवण्यासाठी वचन जे आहे त्याचं मूल्य कमी केलं, वचन वाकवलं त्याने. आज अनेक ठिकाणी ह्या गोष्टी होत आहे. आज अनेक ठिकाणी पुढारी जे आहे स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या वचनाच्या साहाय्याने लोकांचं मन जे आहे ते डायव्हर्ट करतात. लोकांचं जे आपण पाहतो, लोकांचं जे मन आहे ते भरकटून टाकतात. लोकांना इमोशनल जे आहे ते केलं जातं, लोकांना फसवलं जातं, लोकांना वेड्यात काढलं जातं. लोकांना देवाचा खरा जो उद्देश आहे तो समजू नये यासाठी
ते त्या ठिकाणी लोकांना जे आहे देवाचं वचन सांगून, आपण पाहतो दुसऱ्या शब्दात सांगायचं ठरलं तर ते त्यांचं माइंड वॉश करतात आणि अशा प्रकारे ते स्वतःचा जो काही फायदा आहे ते करून घेतात. अनेक सेवकांची उदाहरणं माझ्या समोर आहे. अनेक उदाहरणं तुमच्या समोर जे आहे वर्तमान समयामध्ये घडत असले तुमच्या समोर सांगायचं तात्पर्य काय आहे की आज वर्तमान समयामध्ये कशा प्रकारे सेवेचा जे पॅटर्न आहे ते बदलून टाकलेलं आहे स्वतःच्या फायद्यासाठी. आपण पाहतो की एवढा इस्कोरियत याने देखील स्वतःच्या फायद्यासाठी जे आहे ना, देवाचं जे वचन आहे ते त्याचं मूल्य कमी करून टाकलं. देवाच्या वचनाला वापरलं त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी. आपण अशा वर्तमान समयामध्ये राहत आहोत जिथं आपल्याला अतिशय सासूत राहणं गरजेचं आहे. आपल्याला अतिशय चतुर राहणं गरजेचं आहे. कारण कधी केव्हा गरजणारा जो सिंह आहे, ज्यावेळेस आपण पेत्राचं पुस्तक वाचतो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, सावध असा, तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे आणि तो कोणाला गिळावं, कोणाला फाडून टाकावं याचं ते शोधत आहे. योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 10वं वचन वाचतो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, चोर येतो तो चोरी आणि घात करण्यासाठी येतो. लक्ष द्या, चोर हा केवळ वाईट गोष्टी परिधान करूनच तुमचं वाईट करण्यासाठी येईल असं नाहीये, तर चोर हा मेंढराच्या वेशाने देखील येऊन तुमचं वाईट जे आहे करण्यासाठी येऊ शकतो. चोर किंवा घात करणारा किंवा स्वतःचा फायदा पाहणारा हा तुमच्या समोर देवाचं वचन ठेवून तो तुम्हाला जे वेळात काढून, तुम्हाला तुमचं मन डायव्हर्ट करून, तुम्हाला फसवून, तुम्हाला हानी पोहोचून जे आहे ना स्वतःचा फायदा जे तो करून घेऊ शकतो. आणि म्हणून सावध असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक आत्मा हा देवापासून आहे किंवा नाही याची प्रचिती जी आहे ते आपण करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तर हा विषय आपण शिकत आहोत की आज अनेक ठिकाणी आपल्याला देवाच्या वचनाचा दुरुपयोग जो आहे करताना स्वतःच्या फायद्यासाठी अनेक लोक जे आहेत ते दिसतात. अनेक ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे पेत्राने अशा प्रकारच्या लोकांसंदर्भात जे आहे त्याच्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. हे जे लोक आहेत ना, हे वचनाचा अर्थ बदलून स्वतःचा फायदा जे आहे ते करत असतात. हे वचनाचा अर्थ बदलून स्वतःच जे आहे स्वतःबद्दल जे ते विचार करत असतात. न की देवाच्या राज्याच्या वाणीच, न की लोकांना वाचूनच, न की देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, न की अंधारात बसलेला प्रकाश. लक्ष द्या, यांना देवाच्या राज्याच्या चांगल्या गोष्टी करण्यासंदर्भाचे विचार यांच्याकडे नाहीये. यांच्याकडे फक्त विचार कोणता आहे माहिती का? स्वतःचा फायदा व्हावा एवढेच विचार आहे. स्वतःच काहीतरी चांगलं व्हावं एवढंच विचार आहे. भले दुसऱ्याचं नुकसान, दुसऱ्याचं वाईट हो, दुसरा जगो किंवा त्याच त्यांना काही घेणं नाही. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत आज वर्तमान समयामध्ये आहेत, यांना आपण ओळखणं फार गरजेचं आहे. आणि आपण यांना ओळखून आपल्या स्वतःची जी काही धार्मिकता आहे देवाबरोबरची ती वाचवणं फार गरजेचं आहे. देवाबरोबरचा आपला जो विश्वास आहे तो वाचवणं फार गरजेचं, कारण असेच लोक हे देवाच्या राज्यामध्ये असलेल्या इतर लोकांकरता अडखळाचं कारण ठरतात. आणि म्हणून तर येशू बोललेला आहे की जो कोणी आपल्या एखाद्या भावाला अडखळाचं कारण होतो त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला खोल समुद्रात सोडून देणं त्याच्याकरता चांगलं आहे अडखळण्यापेक्षा. आणि आज अनेक लोक हे स्वतःचा फायदा देवाचं वचन वापरून करत असल्या कारणामुळे त्यांच्या प्रकारची वागणूक ही अनेक लोकांना अडखळण्याचं कारण ठरत आहे. आणि त्या अडखळणामध्ये आपण अडकू नये म्हणून आपण सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण जे आहे आपल्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण देवाबरोबर चालत असताना आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, आपण कधीही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी देवाचं वचन वापरण्याचा फायदा करू नये.
कधीही देवाचं वचन वागवण्याचं ते धाडस जे आहे ते आपण करू नये. का? कारण देवाने वचनाला जास्त थोरवी जे आहे ते दिलेली आहे. देवाने वचनाला जास्त आपण पाहतो इम्पॉर्टन्स जे आहे, महत्व जे आहे ते दिलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाचे गांभीर्य हे आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. लोभासाठी देवाची सेवा वापरणे किंवा लोभासाठी, लोभ पूर्ण व्हावा यासाठी देवाच्या सेवेचा वापर करणे. अशा प्रकारच्या स्वतःचा लोभ पूर्ण व्हावा यासाठी देवाच्या वचनाच्या सेवेचा किंवा देवाच्या सेवेचा वापर करणे. बघा, तिमोथीचं पुस्तक 1 तिमोथी याचा 6वा अध्याय आणि वचन 5 पहा काय म्हणत आहे. 1 तिमोथी 6वा अध्याय आणि वचन 5 पहा. मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. त्यांच्यापासून दूर राहा. भक्ती हे कमाईचं साधन जे आहे. आज तुम्ही खऱ्या अर्थाने जर वर्तमान समयामध्ये सेवा करणाऱ्या सेवकाचं लाईफस्टाईल जर बघितलं तर त्याने देवाच्या सेवेचा जो उपयोग आहे तो स्वतःचा फायदा, स्वतःचा लोभ जो आहे तो पूर्ण व्हावा यासाठी केलेला आहे. आणि तो देवाची सेवा का करत माहिती का? देवाची सेवा तो यासाठी करत आहे कारण भरपूर कमाई व्हावी. अनेक सेवकांना देवाच्या सेवेमध्ये जास्तीत जास्त कमाई करताना बघतो. बँक बॅलन्स, जमिनी, जागा नाही स्वतःच्या नावाचं दुसऱ्यांच्या नावावरती करून येऊ नये म्हणून. लक्ष द्या, भक्ती सेवा हे त्यांनी कमाईचं साधन जे आहे ते करून ठेवलेलं आहे. आणि जिथं कमाई होणार नाही, जिथं कमी भेटत आहे तिथं ते भांडणं करतात. एक सतत भांडणं. म्हणजे विचार करा, ज्या गोष्टींसाठी देवाने त्यांना निवडलं, ज्या गोष्टी देव त्यांच्याकडनं अपेक्षित करतो त्या त्यांनी कराव्या, त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाहीये. पूर्वी होतं, जेव्हा देवाने त्यांना नवीन नवीन सेवेसाठी पाचारलं त्यावेळेला प्रामाणिकपणे देवाचं भय धरून त्यांनी देवाची सेवा केली. पण पाचारणामध्ये चालत असताना आता देवाच्या सेवेचं जे काही रूपांतर आहे ते त्यांनी स्वतःचं लोभ, स्वतःची इच्छा, स्वतःच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण पाहतो की त्यांनी भक्ती हे कमाईचं साधन जे ते करून ठेवलेलं आहे. आणि अनेक सेवक हे न केवळ पवित्र शास्त्रामध्ये पण आज वर्तमान समयामध्ये देखील आपल्याला दिसतात. वर्तमान समयामध्ये देखील अशा प्रकारचे जे काही सेवक आहे जे देवाच्या सेवेमध्ये इतरांना वेड्यात काढून, दिशाभूल करून, फसवून स्वतःच फायदा ते करून घेतात. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसतो ज्याचं नाव बलाम आहे. आणि त्याने स्वतःचा फायदा व्हावा, त्याने जास्तीत जास्त पैसा जो आहे तो कमी वेळेमध्ये मिळावा म्हणून त्याने सेवा जी आहे ना, सेवा हे आपण पाहतो की कमाईचं साधन करून ठेवलं. आणि त्याने जास्तीत जास्त फायदा व्हावा, जास्तीत जास्त पैसा कमी वेळेमध्ये मिळावा म्हणून त्याने देवाची इच्छा देखील बदलण्याचा प्रयत्न केला. देवाची इच्छा काय होती हे त्याला कळालं होतं, पण ती देवाची इच्छा आपण पाहतो की बदलण्यासाठी त्या ठिकाणी पैसे जे आहे, आपण ज्यावेळेस तो संपूर्ण वृत्तांत वाचतो त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे बलामाने पैशासाठी देवाची इच्छा जी आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला. आणि मग तो वारंवार त्या ठिकाणी देवाकडे गेला आणि देवाला त्याने देवाने त्याला सांगितलेलं होतं की तू या लोकांना श्राप देऊ नको, हे लोक आशीर्वादित आहे. तरीही त्या लोकांना श्राप देण्यासाठी आपण पाहतो की बलामाला जे आहे ते
त्या ठिकाणी पैशाचं मोह जे आहे ते देण्यात आलं. आणि बघा त्या ठिकाणी देवाची इच्छा काय आहे हे मला माहिती असताना देखील मला देवाकडे जाऊन देवाची इच्छा ही बदलण्याचा प्रयत्न केला. आणि काय झालं माहिती का? बघा कोणतरी गणना पुस्तक 22वा अध्याय आणि वचन 7 वाचून किंमत करा. गणना 22वा अध्याय आणि वचन 7 काय म्हणत आहे? मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकून पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालकाचा निरोप सांगितला. त्याने बलामाकडे जाऊन बालकाचा जो काही निरोप आहे तो सांगितला. आता हे संपूर्ण जर तुम्ही शास्त्रभाग बघितलं तर कशा प्रकारे बालाक हा बलामाला जे आहे इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी सांगतो. आणि बघा बालाकाने जे आहे ना मोवाबी वडील आणि मिद्यानी वडील जे आहे काय केलं माहिती का? बलामाकडे पाठवलं ते. आणि बलामाला माहिती होतं की परमेश्वर देवाची इच्छा काय, परमेश्वर देवाची योजना काय आहे, परमेश्वर देवाचं म्हणणं काय बलामाला माहिती. पण त्या ठिकाणी आपण पाहतो की पैशाचा जो काही लोभ आहे, पैशाचा जो काही लोभ आहे तो त्या ठिकाणी पूर्ण करू पाहण्याच्या अनुषंगातून त्याने देवाची जी काही इच्छा आहे ती देखील बदलण्याचा प्रयत्न केला. लक्ष द्या, आज अनेक लोक स्वतःच्या लोभासाठी देवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात किंवा स्वतःच्या लोभासाठी देवाच्या इच्छा बदलण्याचा प्रयत्न करतात. आणि आज ह्या सर्व गोष्टी देवाच्या सेवेमध्ये आपण होताना पाहतो त्यावेळेला आपण फार सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी होताना दिसतील त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने स्टँड घेणं गरजेचं आहे. कारण जर आपण स्टँड घेतलं नाही तर देवाचं वचन हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी वाकवतच बसते. आपण जर स्टँड घेतलं नाही तर लोक हा पूर्ण व्हावा या अनुषंगातून ते देवाच्या वचनाचे, देवाची सेवा जी आहे ना, देवाच्या सेवेचा वापर जो आहे तो चुकीच्या पद्धतीने करत राहते. आणि आपण स्टँड घेणं फार गरजेचं आहे. आपण स्टँड कसं घेतलं पाहिजे? आपण स्टँड घेण्यासाठी आपल्याकडे हे आहे, वचन आहे. देवाचं वचन जे आहे ना, हाड मौन सांधे मज्जा यांना भेदून जे आहे ते आरपार जातात. याच्या साहाय्याने आपण स्टँड घेतलं पाहिजे. प्रार्थनेच्या साहाय्याने आपण स्टँड घेतलं पाहिजे. आपण जे आहे ना देवाचं सहाय्य घेऊन जे आहे अशा लोकांच्या विरोधामध्ये स्टँड घेतलं पाहिजे. आपलं स्टँड घेण्याची जी प्रक्रिया आहे, जी पद्धत आहे ती याच्यातून पाहिजे. ती लोकांकडून नाही, जगाकडून नाही, याच्यातून आणि प्रार्थनेतून, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून आपण अशा प्रकारच्या लोकांविरोधामध्ये स्टँड घेणं फार गरजेचं आहे. का? कारण ज्या वेळेला देवाच्या सेवेमध्ये लोभ येतो, देवाच्या सेवेमध्ये स्वतःचा फायदा येतो, देवाच्या सेवेमध्ये ज्या वेळेला ज्या गोष्टी देव अपेक्षित करत नाही त्या गोष्टी येतात, त्यावेळेला त्या ठिकाणी देवाची सेवा ही कोलमडल्या जाते. देवाच्या राज्यामध्ये जे आहे ना अनेक अडखळण तयार होतात. देवाचं जे राज्य आहे ते स्थिर राहत नाही, देवाचं राज्य डगमगतं. देवाच्या राज्यामध्ये असलेले जे लोक आहे, विश्वास आहे, त्यांचं पतन होतं अशा प्रकारच्या चुकीच्या वागणुकीमुळे. ज्यावेळेस एखाद्या जबाबदारी होती चुकीची वागणूक होती त्यावेळी. आणि म्हणून आपण सतर्क असणं फार गरजेचं आहे. हे आपल्याला आजच्या 2 मुद्द्यातून जे आहे स्वतःच्या फायद्यासाठी पुढारी देवाच्या वचनाचा दुरुपयोग करतात ह्या विषयातून जे आहे ते शिकायला मिळतं. म्हणून आपण स्वतःच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष द्या. आपण स्वतःच्या आध्यात्मिकतेकडे लक्ष देत असताना कोण, कुठं, कधी, केव्हा, कशा प्रकारे देवाचं वचन कशा अनुषंगाने सांगत आहे याची पडताळणी देखील आपण केली पाहिजे. आणि ते जर देवाच्या आत्म्याकडून आहे तर ते आपण स्वीकारलं पाहिजे. पण ते देवाकडून नाही तर मग आपण त्या ठिकाणी पवित्र आत्म्यातून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देतो. यावेळेला